नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे मेथीचा डोसा, जो खायला स्वादिष्ट आहे, हेल्दी आहे, बनवायलाही सोपा आहे. तर रेसिपीला सुरुवात करते. रेसिपी संपूर्ण बघा मंडळी. मेथीचा डोसा बनवण्यासाठी इथे बघा बॅटर मी घेतलेलं आहे. तर हे फर्मेंट झालेलं बॅटर आहे. तर मंडळी, हे बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे. हे बॅटर मी तयार करून ठेवत असते. रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. तर ह्यामध्ये मी वाटीचं मेजर म्हणाल तर 1 वाटी तांदूळ आणि 2 वाटी मी घेतलेले आहे काबुले चणे. असं हे बॅटर आहे. तर ह्या प्रमाणामध्ये तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणामध्ये कपाच्या मेजरनी करू शकता, पातेल्याच्या मेजरनी करू शकता, ग्लासाच्या मेजरनी करू शकता. तर मेजरमेंट मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. 5 तास हे दोन्ही भिजत लावून, तांदूळ आणि काबुले चणे भिजत लावून त्यानंतर मी हे मस्त पेस्ट याची केलेली आहे. या पद्धतीने हे व्यवस्थित याची पेस्ट करून आणि हे फर्मेंट होण्यासाठी मी ठेवलेलं आहे. तर 8 तासामध्ये हे पीठ छान फर्मेंट होऊन येतं आणि त्यानंतर मी हे पीठ फ्रीजमध्ये जसजशा प्रकारे मला हवं असतं तसतशा प्रकारे मी हे पीठ वापरत असते. तर हे बघा, याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर आज हेल्दी इथे मला हा डोसा करायचा आहे, मेथीचा डोसा करायचा आहे. तर हे बघा, एक वाटी भरून मी घेतलेली आहे हिरवीगार मस्त व्यवस्थित कोवळी ही मेथी आहे. तर ह्याच्या कोवळ्या देठ पण मी इथे घेतलेले आहे. स्वच्छ धुवून आणि कापून ही मेथी घेतलेली आहे. थोडंसं घेणार आहे हिंग, अगदी 2 चिमटी मी घेतलेले आहे. हळद 2 चिमटी घेतलेले आहे. तिखट अर्धा टीस्पून घेतलेला आहे. जिरं आणि चवीपुरतं घालणार आहे मीठ. व्यवस्थित मला आता हे मिक्स करायचं आहे. हा मेथीचा डोसा अतिशय मस्त चविष्ट तयार होतो. कुठल्याही चटणी बरोबर तुम्ही हे खाऊ शकता, सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. तर हे बघा, व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. पॅनवरती मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. सर्व बाजूने मी तेल असं पसरवून घेते आणि तवा पॅन आपल्याला छान गरम करायचा आहे. छान गरम झालेला आहे. हे बघा, फुलपात्र मी घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. पूर्ण वाटीच्या साह्याने मी व्यवस्थित हा डोसा पसरवून घेतलेला आहे. डोस्यावरती जाळी कशी पडलेली आहे इथे मी जवळून दाखवते. थोडंसं तुपाचा वापर तुम्हाला करायचा असला तर करू शकता किंवा तेल तुम्ही जरासं असे लावू शकता. बटरचा वापर ह्या मेथीच्या डोश्याला तुम्ही नक्की करू शकता. अगदी कुरकुरीत मस्त डोसा हा तयार होतो. तर मंडळी, डोसा आपला बघा जाळीदार एकदम तयार झालेला आहे. थोडंसं पॅनवरती तेल लावलेलं आहे. थोडासा पाण्याचा शिपका आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यावरचे बघा जाळीच आपल्याला बघून कळतं की पीठ आपलं अतिशय मस्त फर्मेंट झालेलं असतं आणि अतिशय कुरकुरीत आपला हा डोसा तयार होतो. बघायला तर छान दिसतोच, पण चवीला सुद्धा अतिशय छान हा डोसा तयार होतो मेथीचा. या पद्धतीने मेथीचा डोसा नक्की करून बघा. डोसे आपले तयार झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.